एकदा एक महान संत घनदाट अरण्यात निसर्गाच्या कुशीत गाढ ध्यान साधनेत मग्न होते. सभोवताली केवळ पक्ष्यांचा मंद किलबिलाट, वारेची हलकी झुळूक आणि वृक्षांची शांत साक्ष होती. बराच वेळ लोटल्यानंतर त्यांनी अलगद डोळे उघडले. समोरचे दृश्य पाहून ते क्षणभर थबकले. त्यांच्यासमोर 4 विलक्षण, सुंदर, तेजस्वी तरुणी नम्रपणे उभ्या होत्या. संतांनी शांत स्वरात विचारले, "देवींनो, तुम्ही कोण आहात? या निर्जन अरण्यात कशासाठी आलात? आणि तुमचा निवास नेमका कुठे आहे?" चारीही तरुणी मंद हसल्या. त्यांपैकी एक पुढे आली आणि म्हणाली, "हे महात्मन, आम्ही इथे परक्या नाही. आम्ही तर सदैव तुमच्याबरोबरच राहतो." संत आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, "मी अनेक वर्षांपासून या अरण्यात तपश्चर्या करत आहे. आजवर मला येथे कोणताही स्त्री पुरुष दिसला नाही. मग तुम्ही कोण? आणि माझ्याजवळ कुठे राहता?" पहिली तरुणी नम्रतेने म्हणाली, "बाबा, माझं नाव बुद्धी आहे. माझा निवास तुमच्या मस्तिष्कात आहे. प्रत्येक योग्य निर्णयामागे मीच असते." दुसरी पुढे आली. ती म्हणाली, "हे महात्मा, माझं नाव लाज आहे. माझं घर तुमच्या डोळ्यात आहे. जेव्हा डोळ्यात लज्जा असते तेव्हाच माणसाचं चारित्र्य सुरक्षित राहतं." तिसरीने हात जोडले आणि म्हणाली, "माझं नाव दया आहे. मी तुमच्या हृदयात वास करते. जिथे दया असते तिथेच खरा धर्म फुलतो." शेवटी चौथी तरुणी म्हणाली, "महात्मन, माझं नाव शक्ती आहे. मी तुमच्या संपूर्ण शरीरात व्यापून आहे. तुमच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक कर्मात माझंच अस्तित्व आहे." त्या चारीही तरुणींचं बोलणं ऐकून संतांच्या ओठावर मंद स्मित उमटलं. ते शांतपणे म्हणाले, "हे देवींनो, तुमचा निवास माझ्या शरीरात असला तरी मी हे शरीर नाही. मी त्या आत्मस्वरूपाचा साक्षी आहे." इतकं बोलून ते पुन्हा समाधीत लीन झाले. काही वेळानंतर त्यांनी पुन्हा डोळे उघडले. यावेळी त्यांच्यासमोर 4 तेजस्वी तरुण उभे होते. संतांनी विचारलं, "भद्र पुरुषांनो, तुम्ही कोण आहात? आणि या अरण्यात काय करत आहात? तुमचा निवास कुठे आहे?" त्यापैकी एक तरुण पुढे आला आणि म्हणाला, "हे महात्मा, आम्हीही तुमच्या जवळच राहतो." संतांनी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले. तो म्हणाला, "माझं नाव क्रोध आहे. माझा निवास मस्तिष्कात आहे." संत आश्चर्याने म्हणाले, "परंतु मस्तिष्कात तर बुद्धी राहते." क्रोध मंद हसला आणि उत्तरला, "हे महात्मा, जोपर्यंत बुद्धी असते तोपर्यंत मी प्रवेश करू शकत नाही. पण ज्या क्षणी मी येतो त्या क्षणी बुद्धी निघून जाते. म्हणूनच रागाच्या भरात घेतलेला निर्णय बहुतेक वेळा विनाशाचं कारण ठरतो." संत शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर गूढ स्मित उमटलं. तेवढ्यात दुसरा तरुण पुढे आला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र आकर्षण होतं. तो नम्रपणे म्हणाला, "हे महात्मन, माझं नाव काम आहे. माझं निवासस्थान डोळ्यांमध्ये आहे." संत शांतपणे म्हणाले, "डोळ्यांमध्ये तर लाज वास करते. मग तू तिथे कसा राहू शकतोस?" काम मंद स्मित करत म्हणाला, "महात्मन, जोपर्यंत लाज जागृत असते तोपर्यंत मला प्रवेश मिळत नाही. पण ज्या क्षणी मी मनुष्याच्या मनात प्रवेश करतो त्या क्षणी लाज दूर निघून जाते. मग माणूस नात्याचं पावित्र्य विसरतो. आई, बहीण, पत्नी यांच्यातील मर्यादेची जाणीवही त्याला राहत नाही. वासनेच्या अंधारात विवेक हरवून बसतो." यानंतर तिसरा तरुण पुढे आला. तो म्हणाला, "हे महात्मा, माझं नाव लोभ आहे. मी हृदयात निवास करतो." संतांनी आश्चर्याने विचारलं, "हृदयात तर दया राहते. मग तिथे तुझा वास कसा?" लोभ हसत म्हणाला, "हे महात्मन, ज्या क्षणी मी हृदयात प्रवेश करतो त्या क्षणी दया निघून जाते. मग दुसऱ्याच्या दुःखाने मन हेलावत नाही. संपत्ती, स्वार्थ आणि संग्रह हाच त्याचा धर्म बनतो." आता चौथा तरुण पुढे आला. त्याने शांत स्वरात सांगितलं, "महात्मन, माझं नाव मोह आहे.
मी संपूर्ण शरीरात व्यापून राहतो, संत म्हणाले. परंतु त्या शरीरात तर शक्ती वास करते, मग तू तिथे कसा टिकतोस? मोह उत्तरला, हे महात्मा, मी ज्या क्षणी शरीरात प्रवेश करतो त्या क्षणी मनुष्याची अंतःशक्ती क्षीण होऊ लागते. सत्याचा मार्ग धूसर होतो. आसक्तीच्या साखळदंडात अडकलेला जीव स्वतःचं खरं स्वरूप विसरून बसतो. चारही तरुणांचं बोलणं ऐकून संतांच्या मुखावर गूढ शांतता पसरली. ते म्हणाले, तुम्ही जे सांगत आहात ते सत्य आहे. तुमचा वास या शरीरात आहे, परंतु मी हे शरीर नाही. मी बुद्धी, लाज, दया, शक्ती, क्रोध, काम, लोभ आणि मोह यांपैकी कोणताही नाही. मी या सर्वांचा केवळ साक्षी आहे. असं म्हणत ते पुन्हा गाढ समाधीत लीन झाले. जेव्हा एखादा साधक आपल्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे साधना करू लागतो, तेव्हा हळूहळू त्याच्या अंतःकरणातील वासना, इच्छा, क्रोध, लोभ आणि मोह यांची पकड सैल होऊ लागते. एक दिवस असा येतो की या सर्व प्रवृत्ती त्याच्यापासून वेगळ्या झाल्यासारख्या त्याच्या समोर उभ्या राहतात. त्या त्याच्यावर राज्य करू शकत नाहीत. त्या निश्चल होऊन जातात. तेव्हाच त्याला आत्मज्ञानाची पहिली प्रभा अनुभवायला मिळते. त्याला जाणवतं की तो केवळ हे नश्वर शरीर नाही, तो परमेश्वराच्या अनंत चैतन्याचा एक दिव्य अंश आहे. या जगातील उरलेलं सर्व काही क्षणभंगुर, जड आणि परिवर्तनशील आहे, परंतु त्याचा आत्मा शाश्वत, अविनाशी आणि चिरंतन आहे. त्या दिव्य अनुभूतीच्या क्षणी त्याचे अंतर्मनाचे डोळे उघडतात, चेतनेचे कान जागृत होतात आणि आपल्या हृदय मंदिरात त्याला आपल्या सद्गुरूंचे आणि त्या परमेश्वराच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन घडते. आणि याच क्षणाला खऱ्या साधनेचं फळ आणि आत्मसाक्षात्काराची सुरुवात म्हणतात. म्हणूनच म्हटले जातं, सद्गुरूचे स्थान परमेश्वरा इतकेच नव्हे, तर परमेश्वराची ओळख करून देणारे असल्यामुळे अधिक महत्त्वाचे मानले जाते. गुरुच आपल्या अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतात आणि परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतात. म्हणूनच प्रथम वंदन गुरूंना केले जाते. गुरुशिवाय परमेश्वराची खरी ओळख होत नाही. म्हणून गुरुचे ऋण अनंत आहे. मित्रांनो, अशाच अध्यात्म, जीवन दर्शन आणि महान संतांच्या अमूल्य शिकवणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुढील भागात पुन्हा एका नव्या प्रेरणादायी कथेसह भेटू. जय श्रीराम. धन्यवाद.